महानुभाव पंथीय श्री दत्त मंदिर दिग्रस या ठिकाणी आपण आलेलो आहोत. दंडवत 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 प्रणाम. सध्या ही पदयात्रा या ठिकाणी आलेली आहे. दंडवत 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 सर्वांना दंडवत. आता बाबा भेटले इथे. दंडोत प्रणाम. आपलं काय नाव होतं? मी महंत भानेगावकर, राजदरबुवा गुरु नानाबुवा महानुभाव. आता इथं आपल्याकडे कुठे देवपूजा वगैरे आहे किंवा इथं मंदिर कोणतं आहे? हे श्री दत्त मंदिर संस्थान दिग्रस हे दिग्रस शहराच्या मध्यभागी असून या ठिकाणी भालोदकरांची जे शिष्यगादी आहे भाणेगावकर त्यांची देवपूजा आहे आणि त्यात प्रामुख्यानं एक फुलारी आहे, वस्त्रप्रसाद असे वंदनीय बरेचसे काही विशेष आहेत महत्त्वाचे. असं हे दाखवून द्यायचं. थोडंच बाजूला येत आहे हे थोडंसं. दत्त मंदिरात आलेलो आहोत. इथे बाबा आपल्याला या दत्त मंदिरात घेऊन आलेले आहेत. बाबा हे कुठले विशेष वगैरे काय? हे श्री दत्तप्रभूंचे विशेष आहेत आणि त्यात जे गोल दिसत आहे ते गुड्यांचे विशेष आहे, श्री गोविंद प्रभू चरणांकित. आणि ते बरीचशी जुनी अशी मूर्त आहे, 300-400 वर्षाची दत्तप्रभूचीच मूर्त आहे ती. इकडे जे काही विशेष आहेत हे सगळे विशेष जे आहेत ते श्री दत्तात्रय प्रभूचेच आहेत. हे पूजनकडे आता पदयात्रेत आल्यामुळे हे महंत भाणेगावकर या पिढीतील वंदनीय फुलारी आईची मूर्त आहे. ती कुटोळीची आहे आणि अतिशय प्राचीन अशी मूर्त आहे. आणि ह्या बाकीच्या जे मूर्त आहेत ते भोगरामाच्या आहेत आणि फार जुन्या आहेत त्या. हे सगळे भोगराम. हां, सरासरी 10 ते 12 पिढीची हे मूर्ती आहेत. आणि हे प्रसाद जोड आहेत. ताई एक मिनिट थोडंसं. हां थोडं. ए बाई बाबा तुम्ही पुढं. हे सगळे लोक पाहत आहेत आता. हां. आणि वस्त्रप्रसाद आहे, हा घाटीचा प्रसाद आहे. एक मिनिट बाजूला थोडं. एक मिनिट. बाबा हे वस्त्रप्रसाद आहेत. कुठल्या पिढीचे पाहतोय आपण? प्रसाद वंदन आपण. हे भाणेगावकर पिढीतील प्रसाद जोड आहेत. हे हा शिन्नस्थळीचा विशेष आहे. आधी काष्टा आहेत सगळे दुर्मिळ. हां दुर्मिळ. विशेष वंदन आपण सध्या करत आहोत. यातली एक काष्ट कमी झालं. चला आता इकडचे करून घेऊ, नंतर आणखी हे समजा एक. ताई. हे जुने विशेष आहेत. सर्व दुर्मिळ विशेष आपण सध्या वर्णन करत आहोत. एक मिनिट, जुने विशेष आहेत. एक मिनिट.
दंडोत प्रणाम बाबा. दंडोत प्रणाम. आज खूप आनंद झाला. तुम्ही कुठले पिढीतले विशेष आम्हाला वंदन करून दिले. हे भाणगावकर पिढीतील हे विशेष आहेत. आणि हे मंदिर सध्या कुठे आहे? हे आहे. दिग्रस शहराच्या मध्यभागी हे मंदिर आहे. हां, जवळपास काय? जवळपास शाळा आहे, हां, कोणती शाळा आहे? मराठी शाळा आहे हां, मराठी शाळेच्या जवळ. मागे. हां, अंजुमन उर्दू शाळेच्या मागे. हे मंदिर कधी बांधलेले आता आहे? हे मंदिर 2000 साली बांधलेलं आहे. हां हां. फार पुरातन असं मंदिर होतं. आणि सभा मंडप वगैरे खूप भव्य आहे. पाठीमागे बी पहिली जागा वगैरे खूप चांगली आहे इकडे. लोक वर्गणीतून आणि हां, त्या ह्याच्यातून सहभागातून हे बांधकाम पूर्ण केलं. दंडोत बाबा. दंडोत दंडोत. इथं स्थान वंदन तसे प्रसाद जोडाचं वंदन करून आणि आपल्याला भेटूनही खूप आनंद झाला. हां, दंडोत प्रणाम. दंडोत दंडोत. जे आहे ते किती मोठं बांधकाम कधी केलेले? हे आता 2-3 वर्ष. हो का? बरं. आणि फारच प्रशस्त आहे ना पण हे. पाठीमागे रूम वगैरे आहे ना या साईडला? हो, बरं बरं. 4 रूम आहेत. आणि आदरणीय बाबांकडे मी इथे आलो. इथली देवपूजा प्रसाद वंदनही आम्हाला घडवलं. इथं पदयात्रेकरूंची खूप मोठी सेवाही केली. त्याचबरोबर माझं स्वागत सत्कारही केला. तुम्हाला माहिती आहे मी कुठेही काही स्वीकारत नाही. जे घेतलं त्याचा स्वीकार केला आणि पुन्हा आश्रमालाच मंदिरालाच मी जे काही दिलेलं होतं ते अर्पण केलेलं आहे. बाबांचा सेवाभाव आणि त्यांचं जे काही इथलं जे प्रेम आहे लोकांवरचं ते मला खूप चांगला वाटलं. बाबांना आणि इथे सर्वांना मी दंडवत प्रणाम करतो आणि पुढच्या खांडीसाठी आपण जाऊया. दंडवत प्रणाम बाबा. दंडोत प्रणाम. दंडोत. आज पवार गुरुजींची भेट झाली, कसं वाटलं तुम्हाला? समाधान वाटलं. समाधान वाटलं. हां, कारण या भागात पहिल्यांदाच आलेलो आहे म्हणून मला एक आतुरता होती सर्वांना इथं भेटावं म्हणून. हां, चालेल. दंडवत बाबा. होत. दंडवत 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 प्रणाम दादा. दंडोत प्रणाम. बाबा, आपलं इथं जर लोक आले त्यांची व्यवस्था होऊ शकते ना? हो आणि तुम्हालाही आनंदच होतो ना इथं? हो. बर बर बर. मग आपला नंबर सांगा. 98 23 30 28 75. चालेल चालेल. दंडवत. पदयात्रेचा मुक्काम लाख रायाची दिग्रस जिल्हा यवतमाळ या ठिकाणी एका विद्यालयाच्या रूममध्ये बाहेर प्रांगणात अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. बरेच लोक या ग्राउंडवर झाडाखाली आपली आपली झोपण्याची व्यवस्था केलेली आहे. शाडूने साथ सोडली पण आपल्याला सोडता नाही येत नाही. त्यांनी तिकडे दंडवत प्रणाम. 12 खांडी दर्शन या सदरामध्ये आज आपण लाख रायाची या खांडीवर निघालेलो आहे. इथं लाख फाटा आहे आणि इथून या रोडपासूनच या साईडला हा फाटा आहे.